जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष। चालूच आहे। माझ्यासोबत स्थानिक उपविभाग अध्यक्ष रवी मालुसरे, अमित राणे, विशाल खातेदार। थांबा, चलावा। ही लाईव्ह करायचा रिझन फक्त एवढा आहे की चांदिवलीमध्ये विकास चालू आहे, पण विकास कसा चालू आहे आम्ही ते दाखवायचा प्रयत्न करतोय। पूर्ण मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरण करा हे कंपल्सरी आहे, म्हणजे जिथं डांबर रोड असेल तिथं कंपल्सरी आहे। त्याच्यामध्ये कुठल्या आमदार, खासदार, नगरसेवक यांचा कुठल्या पत्राची गरज नाहीये। रोड डिपार्टमेंटकडे आहे की हा रोड डांबर रोड आहे, हा रोड खराब आहे, त्याला नवीन करायचा। श्रेय सगळे घेतायत, घेऊ दे, आम्हाला त्याचा काही विरोध नाही। तुम्ही सत्तेवर आहात तर तुम्ही श्रेय घेणार आहात, आम्हाला त्याचा विरोध नाहीये। परंतु आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की काम रोडचे होत आहेत ते कसे होत आहेत, ते चांगल्या पद्धतीने होत आहेत की नाही, कॉन्ट्रॅक्टर काम योग्य करतोय की नाही, अधिकाऱ्यांचं लक्ष आहे की नाही, हे सगळे बघण्याचं काम लोकप्रतिनिधी यांचं असतो। मग ते आमदार असू द्या, नगरसेवक असू द्या किंवा खासदार असू द्या। परंतु आमच्या चांदिवलीमध्ये असं आहे की फक्त विकास चालू आहे हे दाखवत राहायचं, पण विकास कसा चालू आहे हे मी तुम्हाला सांगतो। याच रस्त्याची जेव्हा काम चालू होता 1 वर्ष अगोदर मी फेसबुक लाईव्ह केली होती की हा रोड नवीन बनवलाय तुम्ही, परंतु 15 दिवसात या रस्त्यांमध्ये मोठे मोठे भेगा पडलेले आहेत। मला अधिकाऱ्यांनी माझ्या तक्रारीनंतर हे पत्र दिलं की आम्ही पावसाळ्यानंतर हा रोड परत जिथे जिथे भेगा पडलेत आम्ही नवीन बनवून देऊ। मी डेप्युटी संजय सोनवणे साहेब आहेत त्यांच्याकडे पण गेलो होतो, रस्ते विभागाचे डेप्युटी आहेत। मला वाटलं संजय सोनवणे साहेबांनी सांगितलं म्हणजे काम लवकर होणार, परंतु तसं काय होत नाही। तुम्ही किती कंप्लेंट करा, तुम्ही किती तक्रार करा, काही होत नाही। आता मी तुम्हाला दाखवतोय की रस्त्याची परिस्थिती काय, फक्त अजून 1 वर्ष झालं हे बघा। हे रस्त्यामध्ये किती मोठे मोठे भेगा पडलेत बघा फक्त। पत्र देऊन 1 वर्ष झालेलं आहे, पूर्ण रस्ता असाच आहे। हे बघा, हे बघा, इथे या, हे दाखवा। आता ही जी परिस्थिती आहे हे साईबाबा मंदिर ते मला वाटतंय शेवट पोलीस बीट पर्यंत रस्त्याचं काम चालू आहे आणि प्रत्येक पूर्ण रोड असा आहे। आता आम्हाला सांगा, आम्ही लाईव्ह केली की मग काही लोकांना त्रास होतो की महेंद्र भानुशाली लाईव्ह करतात, मग लाईव्ह बघणारे त्यांच्या समर्थकांना पाठवतात, जा बाबा जाऊन तिथे विरोध करा। सकाळी असंच झालं, परंतु आम्हाला त्याच्याशी काही फरक पडत नाही। जे चुकीचं आहे ते आम्ही दाखवणार म्हणजे दाखवणार, कारण करोडो रुपये हे जनतेचे पैसे आहेत, लोकांच्या टॅक्सचे पैसे आहेत। पण या पद्धतीने जर तुम्ही काम करत असणार तर कसं चालणार। मी डेप्युटी संजय सोनवणे साहेबांना सांगतोय, साहेब आज पूर्ण चांदिवलीमध्ये जेवढे रस्त्यांचे कामं चालू आहेत सगळ्यांमध्ये तीच परिस्थिती आहे। सगळे कॉन्ट्रॅक्टर त्याच पद्धतीने काम करतात, त्यांना माहिती आहे आमच्यावरती मोठ्या मोठ्या लोकप्रतिनिधींचा हात आहे, आम्हाला कुणी काही करू शकणार नाही। त्यांना कुठली भीती नाही, अधिकाऱ्यांची भीती नाही, कुणाची भीती नाही। खूप दुर्दैवी बाब आहे, आपण बघू शकता एवढे मोठे मोठे हे बघा। आपण फक्त जर पुढे गेलो तर पूर्ण रस्ता असा आहे, म्हणजे करायचं काय। 1 वर्ष अगोदर तुम्ही मला लिहून दिलंय की पावसाळ्यानंतर आम्ही हा रोड बनवणार। आज दुसरा पावसाळा आला, मी धावून धावून थकलो आहे, मग शेवटी आम्ही करायचं काय। आम्ही किती तक्रार करायची, त्या अधिकाऱ्यांना त्याची ह्या रस्त्याची फिकर नाही का।
त्यांना असं वाटत नाही की हे रस्ता आपण चांगला बनवून द्यायचं. जनतेचे पैसे आहेत ना. आता हे डिवायडर झालेत, मला वाटतं या डिवायडर मध्ये आता लाल माती टाकली आहे. हे बघा, ही आता लाल माती टाकली आहे. ह्याचा अगोदर पूर्ण डेमरीज टाकलं होतं, परंतु विशाल खातेदारांनी त्याची तक्रार केली. मी पण जिथे जिथे डिवायडर आहे तिथे तक्रार करतोय की डिवायडरच्या मध्ये तुम्ही डेब्रिज टाकताय. म्हणजे किती फसवणार तुम्ही जनतेला, किती फसवणार. विकास कुठं आहे? अहो हे पूर्ण मुंबईमध्ये काम चालू आहे, फक्त चांदिवलीमध्ये चालू नाहीये. जर आपण कुठल्या रस्त्याची व्हिजिट करताय तर तिथे जाऊन आपण काय चुकलंय ते दाखवलं पाहिजे अधिकाऱ्यांना. पण आपण फक्त आम्हीच करतोय हे दाखवत राहायचं आणि असे अधिकारी हे रस्त्याचे कामं करत राहतील तर कसं चालणार. आता 1 वर्षात ही परिस्थिती आहे. मला वाटतं अजून एक पाऊस पडला तर हे रस्त्याची हालत किती खराब होणार. म्हणून मी संजय सोनवणे साहेब, डेप्युटी साहेब, मी आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय, मी आपल्याला हा व्हिडिओ पण पाठवणार की कृपया करून हे जे पत्र दिलंय त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की तुमच्या कार्यालयावर आंदोलन करणार आणि जिथे जिथे रस्त्याचे काम चालू आहे तिथे हीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगतोय. बऱ्याच वर्षानंतर आमच्या या रस्त्याचं काम झालेलं आहे. मध्ये डिवायडर लागलेत, त्याच्यामध्ये काय माहित कधी झाडं लागणार. डेब्रिज कुठून कुठून भरून ट्रक खाली करतायत. अहो लाल मातीचे पैसे घेताय तुम्ही लोक, पण कोण सांगणार हा एलवॉर्डचा काम आहे, हा तुमचं काम नसेल कदाचित. शेवटी आता आम्ही करायचं काय? आम्ही कुणाकडे दाद मागायची? जर अधिकारी ऐकत नसेल, लोकप्रतिनिधींना पडलं नाही काय? आता हे भेगा आम्हाला दिसले, त्यांना दिसले नसतील का? आम्हाला दिसले, त्यांनाही दिसले असतील की रस्त्यामध्ये एवढे मोठे मोठे भेगा आहेत, पण कोण कारवाई करायला तयार नाही. कारण सगळ्यांना सिंचोट करायचे आणि आम्ही मग जनतेसमोर दाखवायचा प्रयत्न केला तर त्यांचे 4-5 समर्थक येतात, सांगतात तुम्ही चुकीचा करता, तुम्ही हे करताय. आम्ही खरं करतोय, आम्ही खोटं बोलत नाही. आम्ही जी खरी परिस्थिती आहे ती आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. आज 10 मिनिटाच्या पावसात पूर्ण चांदिवलीमध्ये पाणी भरलं, लोकांच्या घरात पाणी गेलं, तरी सुद्धा सांगता आम्ही नारळ फोडलेत, नाले सफाई कुठं आहे? फक्त दाखवण्यासाठी सगळे काम चालू आहेत, पण ऑन पेपर एकही काम चालू नाहीये. कृपया आम्हाला हे रस्त्यामध्ये जे भेगा पडलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने आम्हाला तोडून बनवून द्यावे नवीन. असं जर तुम्ही वारंवार सोडत असणार चांदिवलीची जनतेला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ती कदापि सहन करणार नाही आणि येणाऱ्या दिवसात 100% आम्ही तुमच्या कार्यालयावर आंदोलन करणार म्हणजे करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.